नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। अवघ्या 2 दिवसांवर संतोष देशमुख खून खटल्याची सुनावणी येऊन ठेपली आहे आणि इकडं याच खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आजारी पडल्याची बातमी आली आहे। वाल्मिक कराडला शुगर आणि लो बीपीचा त्रास जाणवू लागल्यानं तुरुंगातच त्याचं मेडिकल चेकअप करण्यात आलं। जर हा त्रास वाढला तर त्याला रुग्णालयात ॲडमिट केलं जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे। एकतर संतोष देशमुख खून खटला तारीख पे तारीख यामध्ये अडकल्याचं दिसतंय। अगदी मार्च पासून सुरू झालेली ही सुनावणी जून महिन्याच्या 24 जून पर्यंत आली आहे। त्यामध्ये आतापर्यंत केवळ 6 सुनावण्या झालेल्या आहेत। 3 सुनावण्यांना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम गैरहजर राहिले होते आणि जी 17 जूनला सुनावणी आहे जी होणार होती त्या सुनावणीला विशेष मकोका न्यायालयाचे न्यायाधीशच अनुपस्थित राहिल्यानं ती 24 जूनला घेणार असल्याचं म्हटलं गेलं। आता प्रश्न हाच उरतो की एकीकडे सुनावणी सुरू आहे तर एकीकडे वाल्मिक कराड याचं आजारपण वाढतच चाललंय आणि यावरच माझं लाईव्ह आहे। 2 दिवसांनी सुनावणी, वाल्या पडला आजारी, ॲडमिट केलं जाण्याची शक्यता। आपल्याला आठवत असेल वाल्मिक कराड जेव्हापासून बीडच्या तुरुंगात आहे तेव्हापासून त्याला अनेक आजारांनी ग्रासल्याच्या बातम्या समोर आल्या। अगदी सुरुवातीला आपल्याला आठवत असेल त्याला स्लीप ॲम्निया झाल्याचा आजार, त्याचं निदान झालं। त्यानंतर त्याला शुगर, लो बीपी याचा त्रास असल्याचं देखील निदान झालं। एप्रिल महिन्यात त्यासाठी त्याला रुग्णालयात देखील भरती करण्यात आलं। त्यावेळी ब्लड टेस्ट घेण्यात आल्या, त्याचं युरिन सॅम्पल घेण्यात आलं। पोट दुखतंय असं देखील त्यांनी म्हटलं होतं। यामुळं या प्रकरणात एकतर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे, अजून यांच्यावर चार्ज फ्रेम देखील झालेले नाहीयेत। तिकडं विशेष मकोका न्यायालयात वाल्मिक कराड यानं मला मकोकातून दोषमुक्त करा असा अर्ज ऑलरेडी केलेला आहे, त्याच्यावरचं आर्ग्युमेंट पेंडिंग आहे। 17 जून रोजी याच अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता होती पण न्यायाधीशच अनुपस्थित राहिले। शिवाय त्या दिवशी आणखी काही 1-2 अर्ज प्रलंबित आहेत, त्यांच्यावर सुनावणी होणार असल्याचं म्हटलं गेलं। पण 17 जूनला सुनावणी झालीच नाही आणि ती 24 जूनवर नेण्यात आली। 12 मार्च, 26 मार्च, 10 एप्रिल, 7 मे, 19 मे, 3 जून, 17 जून अशा या सुनावण्या, पण 6 सुनावण्या झाल्या 3 जून पर्यंत। 3 जून नंतर याबाबत कोणतंही कामकाज झालं नाही आणि आता 24 जून ही तारीख डिक्लेअर झाली आहे 7व्या सुनावणीची। या सुनावणीत कदाचित जे प्रलंबित अर्ज आहेत त्याच्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये वाल्मिक कराडच्या मालमत्ता जप्तीच्या अर्जाचा विषय आहे, शिवाय त्यानं मला मकोकातून मुक्त करा, दोषमुक्त करा असा जो अर्ज केला आहे त्याच्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। आणि असं असताना वाल्मिक कराडच आजारी पडला आहे। आता त्याच्या आजाराबाबत एकीकडं रुग्णालयात त्याला उपचार मिळावेत यासाठी धडपड चालू आहे, तर दुसरीकडं मला मकोकातून दोषमुक्त करा यासाठी त्यानं केलेल्या अर्जावरून मला या प्रकरणातून मुक्त करावं अशी त्याची धडपड चालू आहे। पण खरं तर वाल्मिक कराड 31 डिसेंबर पासून या बीडच्या कारागृहात आहे। आता तसं पाहिलं तर गेली 6-1 महिने झालेत तरी देखील वाल्मिक कराडवर त्याला तुरुंगात VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप काही कमी होईना। अनेकांनी या संदर्भामध्ये आवाज उठवला। अगदी सुरुवातीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई असतील, तिकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड असतील किंवा मग त्यानंतर स्वतः देशमुख कुटुंबीय असेल, या सगळ्यांनी वाल्मिक कराड याला VIP ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला गेला। मध्ये काही दिवस रणजित कासले जे बडतर्फ पोलीस अधिकारी होते त्यांना देखील या बीडच्या रुग्णालयात काही दिवस बीडच्या कारागृहात काही दिवस ठेवण्यात आलं होतं। त्यावेळी त्यांनी देखील असं म्हटलं होतं की त्या ठिकाणी वाल्मिक कराडला अगदी 6 ब्लँकेट्स दिली जातात,
शिवाय त्याला चहाचा कप वेगळा दिला जातो, त्याचं जेवणखाण वेगळं असतं, त्याला इतर कैद्यांच्या नावावर त्या कॅन्टीनमधून राशन घेता येतं वगैरे असे बरेच VIP ट्रीटमेंटचे आरोप त्याच्यावर झाले. आता यानंतर सुरेश धस यांनी देखील या आरोपाला दुजोरा दिला. इतकंच नव्हे तर स्वतः धनंजय देशमुख यांनी असं म्हटलं की या वाल्मिक कराडला या रुग्णालयातून या कारागृहातून आता हलवण्यात यावं. त्याला त्या ठिकाणी विशेष ट्रीटमेंट दिली जाते. मग त्याला अन्यत्र कुठेतरी हलवा. मग कोणी एरवड्यात हलवा असं म्हणते, कोणी आर्थर रोडला त्याला हलवा असं म्हणते, कोणी नागपूरला हलवा म्हणते, कोणी हर्सुल जेलला हलवा असं म्हणते. म्हणजे एकंदरीत वाल्मिक कराडला बीडमध्येच का ठेवण्यात आलंय? जेव्हा त्याच्या संदर्भामध्ये जेलमध्ये असताना एक बातमी आली होती 31 मार्चला की त्याला कोणीतरी मारहाण केली जेलमध्ये. त्यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक जे कारागृहाचे जालिंदर सुपेकर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की इथे वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगचा काही संबंध नव्हता. आठवले आणि गित्ते यांच्यामध्ये ही भांडणं झाली होती आणि त्या दोन्ही गँगला या जेलमधून बाहेर काढलेलं, कोणाला हर्सुलला पाठवलेलं आहे किंवा आणखी कुठे इतरत्र पाठवलेलं आहे. पण मग वाल्मिक कराडला या बीडच्या जेलमधून का हलवण्यात येत नाहीये? वाल्मिक कराड हा वारंवार आजारी असल्याचं दाखवलं जातं, सांगितलं जातं. त्याच्या ब्लड टेस्ट होतात, त्याला रुग्णालयात भरती केलं जातं, त्याला शुगर आणि लो बीपीचा त्रास आहे, शिवाय त्याला स्लीप ॲपनिया आहे. एवढे सगळे आजार या वाल्मिक कराडला आहेत आणि एकीकडे याच वाल्मिक कराडला VIP ट्रीटमेंट पण दिली जाते. त्यामुळे नेमकं काय आहे? म्हणजे याच्यातलं गूढ काही समजेन असं झालंय. खरं तर ज्यावेळी सुनावणी जवळ येते त्यावेळी कोणतरी कधीतरी वकील गैरहजर असतात, तर कधी पुरावे डिजिटल एव्हिडन्सेस आरोपीच्या वकिलाला दिले गेलेले नसतात, चार्ज फ्रेम झालेलं नाहीये. साधारण आता मार्च, एप्रिल, मे, जून 4 महिने झाले या सुनावणीला सुरुवात होऊन, तरी देखील अजून याच्यातलं काही मूळ असं काहीतरी मोठं काहीतरी घडलंय असं काहीतरी समोर येतच नाहीये. अजून युक्तिवाद यांचे झालेले नाहीयेत, डिजिटल एव्हिडन्सेस आम्हाला मिळाले नाहीत असा नेहमी आरोपींच्या वकिलांचा त्या ठिकाणी दावा केला जातो. तर तिकडे विशेष सरकारी वकील हे अगदी काही महत्त्वाचे आर्ग्युमेंट्स असतील तर त्यावेळी मी येईन आणि इतर वेळी सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे याचं कामकाज पाहतील असं म्हणतायत. 17 जूनला नेमकं तेच होणार होतं. मालमत्तेची जप्तीची जी काही अर्जाची भूमिका होती त्याच्यावर म्हणणं सादर झालं, पण त्याच्यावर आता त्या ठिकाणी युक्तिवाद होणार होते, पण न्यायाधीशच अनुपस्थित होते. आता 24 जूनला जसं उज्ज्वल निकम मागच्या वेळी म्हणाले की जेव्हा काही प्रलंबित अर्जांच्या सुनावणी असतील तेव्हा बाळासाहेब कोल्हे काम पाहतील, म्हणजे आता 24 जूनला देखील उज्ज्वल निकम येण्याची शक्यता कमीच आहे. मग त्यावेळी जे काही प्रलंबित अर्ज आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं वाल्याच्या मालमत्ता जप्तीचा अर्ज आहे, शिवाय त्यानं मकुकातून मला दोषीमुक्त करा हा जो अर्ज केलाय तो अर्ज आहे. आता या संदर्भात सुनावणी, आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद झाल्याशिवाय यांच्यावर आरोप फ्रेम म्हणजे चार्ज फ्रेम करता येत नाहीत, आरोप निश्चिती होत नाहीये. आरोप निश्चिती झाल्याशिवाय या प्रकरणामध्ये पुढं जे काही एव्हिडन्सेस समोर आलेले आहेत, वाल्मिक कराड विरोधात जे काही ठोस पुरावे आहेत, या संदर्भातल्या पुढच्या घडामोडी कधी घडणार? त्यामुळे प्रश्न हा आहे की तारीख पे तारीख करत करत 4 महिने लोटले गेले, अजून काय असं ठोस या सुनावणीतून हाती लागलेलं नाहीये. आणि ते हाती लागण्यासाठी एकतर मुळात ही केस फास्ट ट्रॅकवर नेणं गरजेचं होतं, पण ती फास्ट ट्रॅकवर न चालता अगदी स्लो ट्रॅकवर आलेली आहे. आणि अशा केसेसमध्ये जिथं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे, अख्खा महाराष्ट्र याचा विचार करतोय की कधी या केसचा निकाल लागेल, आणि तिकडे देशमुख कुटुंबीय तर पूर्णपणे न्यायासाठी झगडत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून हे देशमुख कुटुंब रस्त्यावर येत आहे, आंदोलनं करत आहे, ठिकठिकाणी जनाक्रोश, पब्लिक आउटक्राय झाले, मोर्चे निघाले, आम्हाला न्याय मिळावा यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पण अजून देखील या प्रकरणामध्ये असं काही ठोस घडलेलं नाहीये. मागच्या वेळी देखील धनंजय देशमुखांनी 17 जूनला जी सुनावणी पुढे ढकलली गेली त्यानंतर असं म्हटलं होतं किंवा एका मुलाखतीत देखील सांगितलं होतं की वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहातून पहिल्यांदा हलवा, त्याला इतर कुठेतरी न्या. दुसरी गोष्ट, कृष्णा आंधळे हा जो फरार आरोपी आहे, परवाच करुणा मुंडे यांनी असं म्हटलंय की ज्या अर्थी तो इतके दिवस झाले सापडत नाही त्या अर्थी त्याचा खून झाला असणार अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे, शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे कृष्णा आंधळे एकतर सापडत नाही, त्याचं व्हर्जन वेगळं, त्याच्या मोबाईलमध्ये जो काही CDR किंवा काही डिजिटल एव्हिडन्सेस सापडतील तो प्रश्न वेगळा आहे, त्याची आणखी वेगळी थिअरी आहे. त्यामुळे त्या कृष्णा आंधळेला मुख्य आरोपी असून देखील अजून CID पकडत नाहीये, CIDच्या तो हाती लागत नाहीये. अशा वेळी या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा वारंवार आजारी पडतोय आणि
मला कुठेतरी शुगर आहे, मला ब्लडचा लो बीपी आहे, मला असा आहे तसा आहे ह्याव आहे त्याव आहे असं करून कुठेतरी या प्रकरणातून स्वतःला बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच त्यांनी दाखल केलेला डिस्चार्ज ॲप्लिकेशन. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकं ही केस ढिली पडत चालली आहे का, यावर आणखी पकड होणं गरजेचं आहे. ती पकड का घेतली जात नाहीये, जे एक विशिष्ट जेन्युइन केस म्हणून याचा विचार करायला हवा. रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट केस म्हणून या केसकडे पाहिला जाणं अत्यंत आवश्यक होतं, पण तसं काहीच झाल्याचं दिसत नाही. देशमुख यांच्या म्हणण्याप्रमाणे कृष्णा आंधळे याला पहिल्यांदा पकडून आमच्या समोर आणा असं त्यांनी म्हटलं. वाल्मिक कराडला बीड कारागृहातून हलवा आणि या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी या मुख्य आरोपींना मदत केली त्यांना सहआरोपी करून कोणत्या तरी गुन्ह्याअंतर्गत त्यांना खरं तर अटक करा, त्यांची चौकशी करा. पण एवढं सगळं होत असून सुद्धा जर या प्रकरणामध्ये अजूनही कृष्णा आंधळे सापडत नाहीये, ना कोणी सहआरोपी केलं जात नाहीये, सप्लिमेंटरी चार्जशीट कधी दाखल होणार? मुळातच मूळ चार्जशीट दाखल झालेलं आहे तेच अजून नीट ओपन झालेलं नाहीये, अजूनही चार्ज फ्रेम झालेले नाहीयेत, अजूनही या आरोपींवर आरोप निश्चित झालेले नाहीयेत. आता हे सगळं प्रलंबित अर्ज आहेत. ते प्रलंबित अर्ज जोपर्यंत निकाली लागत नाहीत तोपर्यंत या मुख्य आरोपींवर चार्ज फ्रेम केले जात नाहीयेत. त्यामुळे ही केस सरळ अर्थानं अगदी व्यवस्थितरित्या स्मूथली चालावी यासाठी जे काही घडणं अपेक्षित आहे ते गेल्या 4 महिन्यात घडलंय असं काही वाटत नाही. स्वतः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागणी केली होती की आम्हाला विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम या केसमध्ये हवेत. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केली. आता उज्ज्वल निकम इंट्रोड्यूस झाल्यानंतर तिकडे वाल्मिक कराडने 1-2 नव्हे 3-3 वकील बदलले. मग आता विकास खाडे आहेत, मोहन यादव आहेत. तिकडे लातूरच्या कारागृहामध्ये या प्रकरणातला मुख्य आरोपी जो विष्णू साठे आहे 2 क्रमांक 2चा, त्यानं तिकडं बीडच्या कारागृहात मला हलवावा असा अर्ज केलेला आहे. तो अर्ज पेंडिंग आहे. त्यामुळे या प्रकरणात गती जी हवी आहे ही सगळी कुर्मगती आहे, गोगलगाईच्या गतीनं ही सगळी केस सुरू आहे. याला कधीतरी एक विशिष्ट एक गती मिळावी, या केसला वेग पकडावा तिनं. त्यासाठी तिला फास्ट ट्रॅकवर घेण्यात यावी, तात्काळ त्याच्यावर सुनावण्या व्हाव्यात आणि व्हर्डिक्ट मिळावं. पण तसं काही कुठे घडताना दिसत नाहीये. त्यात वाल्मिक कराडचं आजारपण बळावतंय. त्यामुळे आता मुळातच वाल्मिक कराड सारखा का आजारी पडतोय? दुसरी गोष्ट, त्याला आजारी पडण्यामागचं त्याचं आणखी वेगळं काही रिझन आहे का? त्याला मकोकातून दोषमुक्त करण्याच्या अर्जावर सुनावणी होण्याच्याच 2 दिवस आधी वाल्मिक कराडला रक्तदाबाचा त्रास सुरू झालेला आहे, शुगरचा त्रास सुरू झालेला आहे. त्याला कदाचित रुग्णालयात ॲडमिट केलं जाण्याची शक्यता आहे आणि अगदी 2 दिवसांवर सुनावणी आलेली आहे, जी 17 तारखेला झालीच नाही, ती 24 तारखेला होणार आहे. त्यामुळं आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय ते वाल्मिक कराडला रुग्णालयात ॲडमिट केलं जात आहे का त्याचा त्रास वाढल्यानंतर. दुसरी गोष्ट, तिकडे जर त्याला वाल्मिक कराडला रुग्णालयात ॲडमिट केलं तर इकडे ही 24 तारखेची सुनावणी होणार आहे का? आणि जर 24 तारखेची सुनावणी झालीच तर त्या दिवशी वाल्मिक कराडच्या मालमत्तेच्या जप्तीच्या अर्जावर आणि मला मकोकातून दोषमुक्त करा या त्याच्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सुनावणी होणार का, युक्तिवाद होणार का, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.